गोष्टीचं नाव आहे कुणास्तव कुणीतरी. दादाचं बोट धरून शामू मुकाट्याने चालत होता. शामूच्या चिमुकल्या गोऱ्या हाताने दादाचं निबर काळे कुळकुळीत जाडजूड बोट गच्च धरून ठेवलं होतं. एका तालात ते दोन्ही हात झुलत होते. दादाच्या गतीने चालताना शामूची तारांबळ उडत होती. तशी त्याला दादाबरोबर चालण्याची नेहमीची सवय होती, पण तरी देखील चालता चालता तो पाऊल दोन पाऊल मागे पडे किंवा त्या रस्त्यावरच्या गर्दीतल्या कोणाचा तरी धक्का लागून मध्येच झिडपिडे. दादाचं शामूकडे मुळीच लक्ष नव्हतं, पण शामू मागे राहिला की त्याच्या हाताला हिसका बसायचा. तोंडातल्या तोंडात एक शिवी हसडून तो शामूला खेचायचा. शामूही मग अपराधीपणे पळू लागायचा. दादा आपल्याला कुठे घेऊन जात असेल याची शामूला नक्की कल्पना नव्हती. ते असण्याची गरजही नव्हती. दादा नेऊन बसवील तिथे तो जाऊन बसणार होता. रोजच्या सारखा समोर फडका ठेवणार होता आणि साहेब म्हणून येणारा जाणाऱ्या पुढे हात पसरणार होता. हातावर आणि फडक्यावर जे काही गोळा होईल ते संध्याकाळी दादाच्या हवाली करणार होता. गेल्या कैक महिन्यात त्याचा हा रोजचाच क्रम होता. त्याचा आणि त्याच्याबरोबर दादाने सांभाळलेल्या सगळ्याच मुलांचा. जमवलेल्या पैशातल्या एका पहिल्याही हात लावण्याचा त्यांना धीर होत नसे. कशी कोणास ठाऊ, पण तसे केल्यास दादाला ते कळल्याशिवाय राहणार नाही अशी त्या पोरांची भावना होती. आणि कळल्यानंतर तो आपली चामडी लोळवील याचीही खात्री होती. हात किंवा कान पिळण्यासाठी दादाने हात जरी उचलला तरी ती पोरे चळाचळा कापू लागत. दादाच्या रामपुरीचा तर साऱ्या झोपडपट्टीला दरारा होता. त्या पोरांना दादाशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. दादाच त्यांचं सारं काही करीत असे. सारं काही म्हणजे त्यांनी भीक मागून आणलेले पैसे जमा करीत असे. त्या बदल्यात त्यांना 2 वेळा कडकडीत पाव आणि तांबडा लाल रस्सा देत असे. त्यांना झोपायला अंथरूण देऊन फुटपाथवर पसरायची परवानगी देखील देत असे. झोपडीत तो स्वतः झोपायचा आणि बहुतेक वेळा तो एकटा नसायचाच. पण त्या पोरांना एवढं पुरेसं होतं. कोणी त्यांची आगळीक केली की दादा त्याला चाकू दाखवायचा. त्यामुळे पोरे दादाच्या जीवावर निर्धास्त होती. इतर मुलांना आईबाप असतात हे त्या पोरांना पाहून पाहून माहीत झालं होतं. स्वतःचे आईबाप मात्र त्यापैकी कोणालाच आठवत नव्हते. दादाने त्या सारांना कुठून जमा केले होते कोणास ठाऊक, पण समजायला लागल्यापासून त्यांच्यापैकी प्रत्येकाला इतर पोरे आणि दादा एवढंच कुटुंब दिसलं होतं. दादाचा धाक एवढी एकच भावना प्रत्येकाच्या अनुभवाला आली होती. एकदा एका पोराने कोणाचं तरी ऐकून येऊन दादाला तू माझा बाप का असं सहजपणे विचारलं होतं. उत्तरादाखल त्याला डोळ्यांसमोर चांदण्या दिसतील अशी एक सणसणीत मुस्काटक मिळाली होती आणि आईवरून एक शिवी ऐकायला मिळाली होती. त्यानंतर कुणालाच असलं काही विचारायचं धाडस झालं नव्हतं. दादाबद्दल शामूच्या मनात आणखीन एक चमत्कारिक भीती होती. काय होतं, पोरांपैकी 1-2 जण लंगडे होते. एक आंधळा होता. दादानेच त्यांचे असे केले असं लोक म्हणत. आपलं असं काही होईल याचं शामूला विलक्षण भय वाटे. दादा तसं कधी कधी बोलूनही दाखवत असे. आपल्या गोरे गोमटेपणाची शामूला चिडी आहे. त्याच्याबद्दल दादा नेहमी म्हणायचा, साला रुबाब तो देखो इसका, दिखता है जैसा एकदम मलबार हिल वाला है, कौन भीख देगा इसको, एक दिन इसका हाथ या पाव तोड़नाच पड़ेगा, फिर दिखेगा बराबर. यावर सगळे मोठमोठ्याने हसायचे. घाबरलेल्या शामूला जवळ उडून दादा म्हणायचा, हा छोकरी होती तो बात अलग थी. आज दादा आपल्याला कुठे नेऊन बसवणार आहे याचा शामूला अंदाज नव्हता. पण गेले 2-4 दिवस आपण जिथे बसत होतो तिथे त्याने बसवू नये एवढीच त्याची अपेक्षा होती. तिथे दुपारी 4-5 काळी कुट्ट मुले येत आणि थाळ्या वाजवीत सगळ्यांकडे भीक मागत. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या मागे पुढे ती असे काही चमत्कारिक हातवारे करीत नाचत की त्या भूतांना घाबरून किंवा शर्मिंदे होऊनच लोक त्यांना पैसे टाकतात.
ह्या युक्तीने त्यांचे भरपूर पैसे जमत आणि ती संध्याकाळी लवकर चालू लागत. शामू तिथे बसताच त्यांनी त्याचा छळ करायला सुरुवात केली. आपल्या जागेत नव्या पोरांनी येऊन भीक मागायला बसणं त्यांना मुळीच पसंत नव्हतं. त्यातून त्याचा गोंडस मुखडा आणि गोरा रंग पाहून तर त्यांनी त्याची टिंगलच आरंभली. आपले खडूसारखे दात विचकून ती त्यांच्या भाषेत कचा कचा बोलू लागली, हसू लागली. त्यांच्या बोलण्यातलं एक अक्षरही शामूला समजलं नाही, पण ती आपली टिंगल करतायत एवढं कळणं कठीण नव्हतं. नुसतं बोलूनच भागलं नाही, एक जण त्याच्यावर थुंकला आणि तरी सुद्धा जेव्हा का शामू जागचा आले ना, तेव्हा दुसऱ्याने आपल्या चड्डीची बटणं सोडून सरळ त्याला भिजवून टाकले. शामू रडला नाही. तो रडला असता तर त्यांनी त्याची अधिकच टिंगल केली असती. शिवाय शामू कधीच रडत नसे. भिकाऱ्याच्या मुलांनी रडायचं नसतं एवढं त्याला समजत होतं. तो रडला नाही. तो रडला नाही, जागचा हल्ला देखील नाही. हलण्याची त्याची शहामतच नव्हती. दादा कुठल्याही क्षणी येत असे. पोर बसवल्या जागी दिसलं नाही की भरलीच त्या पोराची 100 वर्षे. रात्री तापलेल्या सळीचे डाग देखील मिळायचे. म्हणून शामूने फक्त भिजलेला चेहरा सदराने टिपला आणि तो तसाच बसून राहिला. पण त्याच्या त्या चिकाटीचा काही उपयोग झाला नव्हता. त्या पोरांनी त्याला आपल्यात घेतले नव्हते की त्याची भीक ही चांगलीशी जमलेली नव्हती. दादाने त्याला खडसावताच त्याने त्या काळ्या पोरांविषयी सांगितलं होतं, पण तेवढ्याने दादाचं समाधान झालं नव्हतं. बस अभी तो तेरा हात पाव काटनाच पडेगा अशी नेहमीची धमकी त्याने दिलीच. शामू इतका घाबरला की त्याच्या पोटातून सणकण कळ आली आणि तो पोट दाबून धरत खाली बसला. नखरा मत कर, ये क्या फिल्म आहे क्या, म्हणून दादाने त्याच्या कमरेत एक सणसणीत लात घातली खरी, पण निदान आपली आवडती कल्पना प्रत्यक्षात तरी आणली नाही. दादाने जर आपलं सांगणं मनावर घेतलं असेल तर तो भीक मागण्याची जागा आज बदलेल याची शामूला खात्री होती. गल्ला सतत 2-3 दिवस कमी झालेला दादाला चालत नसे. तो काहीतरी नवीन युक्ती शोधून गल्ला वाढल असं केल्याशिवाय राहतच नसे. नेहमीचे वळण मागे पडले आणि दादाही चालत राहिला. तेव्हा शामूला हायचं वाटलं. आज नवीनच ठिकाणी जायला मिळणार त्याबद्दल त्याच्या मनात शंका राहिली नाही. उत्साहाने त्याची पावले नाचल्यासारखी पडू लागली. दादाच्या मनात आज नवीनच काही बेत होता हे निश्चित. निघताना त्याने जरा अधिकच काळजीपूर्वक शामूचे केस विस्कटले होते. कपडे थोडे अधिक फाडले होते. कोळशाचं फडकं त्याच्या चेहऱ्यावर जोरजोराने घासले होते आणि हसून तो म्हणाला होता, बस अभी एकदम सरदार दिखते हो. तो हसला तेव्हा शामूचा जीव जरा भांड्यात पडला होता. म्हणजे आता निदान हातपाय तुटण्याचं तरी भय नाही. दादा थांबला तसा शामूही खाडकन थांबला. दादाने बोट पुढे करून त्याला बसण्याची जागा दाखवली. तिथे एका फुटपाथच्या कडेला एका बिल्डिंगच्या पाठीमागच्या बाजूला एक बाई शेवटच्या घटका मोजत पडली होती. तिच्या सगळ्या अंगभर कसले तरी लालसर चट्टे उमटलेले होते. अस्ता व्यस्त पसरून देखील त्या देहाने फारशी जागा अडवली नव्हती. त्या शरीराच्या आजूबाजूला चिकचिकाट झाला होता आणि माशांचे थवे घोंगावत होते. क्षणभर शामू थपकून उभा राहिला. बोलून चालून तो एक भिकारी होता. स्वच्छतेशी त्याचा फारसा संबंध आलेला नव्हता. रोगाने सडलेली भिकारी त्याने काही कमी पाहिलेले नव्हते. तरी देखील त्या अवस्थेत पडलेल्या त्या बाईकडे पाहून तो क्षणभर संकोचला. पण क्षणभरच. देखता क्या है, बैठ उधर, दादाने त्याला फटकारले. तसा तो निमूटपणे जाऊन तिच्याजवळ बसला, तिच्यावर हक्क असल्यासारखा, आणि त्याने आपले फडके पसरले. जाता जाता त्याच्या कानाशी लागून दादा म्हणाला, किसी ने पूछा तो बोलना हमारी माँ है करके. दादा गेला आणि शामू निश्चल बसून राहिला. त्याला काय करावं ते सुचत नव्हते. समोरचे ऊन वाढू लागले.
माणसांची वर्दळ ही वाढतच होती. समोर पाहून पाहून कंटाळा आला म्हणूनच केवळ तो तिच्याकडे पाहू लागला. आता त्याला ती मगाच्या इतकी भयंकर वाटेना, त्याला तिची घृणा वाटेना, उलट दयाच येऊ लागली. बिचारी, काय होत असेल तिला आणि काय नाही. तो तिच्या उशाशी जाऊन बसला. सहजच त्याने तिच्या भोवती फिरणाऱ्या एका माशीला मारली. ती गाढ झोपेत असल्यासारखी पडली होती. शंभूला वाटलं तिला जाग करावं, पण कसं ते त्याला कळेना. तिला हात लावायचा धीर होईना. त्याने तिला हाक मारायचं ठरवलं, पण काय हाक मारावी हे त्याला कळेना. त्याला दादाने जाताना सांगितलेलं आठवलं. तो तिला हाका मारू लागला, मा मा. तिला हाक ऐकू गेली नाही. तिचा चेहरा निर्विकारच राहिला. शंभूने जरा मोठ्याने हाक मारली, मा मा. तिच्या पापण्या हलल्या, डोळे किलकिले झाले. किंचित उघडले न उघडले, तोच विजेत बिघाड झाल्यावर दिव्याचा बल्ब क्षणभर पेटून विझून जावा तसे ते बंद झाले. शंभूने हाका मारण्याचा सपाटा लावला, मा मा मा. काय रे, आजारी आहे वाटतं तुझी आई. शंभूने वर पाहिले. एक वयस्कर माणूस त्याला विचारत होता. तो टिंगल करत नाही असं लक्षात येताच शंभूने मान डोलावली. तो माणूस थोडा वेळ त्या दोघांकडे पाहत राहिला. त्याला पुरेशी दया आली. या दोघांपेक्षा आपली बायका मुले किती सुखात आहेत हे त्याला जाणवले. या रस्त्यावरल्या लोकांपेक्षा आपले समाजातले स्थान किती उच्च आहे हे जाणवलं. या सुखद जाणीवेने त्याचे औदार्य उफाळून आले. त्याने पाकिटातून पावली काढून शामूच्या पुढ्यात फेकली आणि पाकिट पोटाच्या आतल्या खिशात काळजीपूर्वक ठेवून तो चालता झाला. शामू खुश झाला. पावली, एकदम पावली. त्याला आपलं महत्व एकदम वाढल्यासारखं वाटलं. आज नक्कीच चंगळ उडणार. या काळ्या पोरांना खुशाल वाटू दे मी त्यांच्या भीतीने जागा बदलली असं, पण मी आज 10 तरी रुपयांचा खुर्दा जमवणारच. दादा एकदम खुशीत आला पाहिजे. बाकी दादाचं पण डोकं आहे, डोकं. काय ठिकाण शोधून काढलंय. मा. शामू स्वतःशीच असला. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या ध्यानात आलं की आपली खुशी कोणाला दिसू देता कामा नये, नाहीतर सगळेच बिंग फुटेल, मार सुद्धा बसेल. त्याने चेहरा अधिकच दुःखी केला आणि तो माझ्या केसातून हात फिरवू लागला. रस्त्यावरची वर्दळ आता वाढू लागली होती. ऑफिसवाली मंडळी घाईगर्दीने रस्ता तुडवू लागली होती. फेरीवाले आपले हारे घेऊन बसू लागले होते. मोटारी हॉर्न वाजवून घोडागाड्यांना हातगाड्यांना घाई करू लागल्या होत्या. सायकली मिळेल त्या जागेतून अंग चोरून पळू लागल्या होत्या. वाहनांच्या आणि माणसांच्या गर्दीची ती नदी पूर आल्यासारखी रस्त्यांच्या दोन्ही काठांना धडका देत वाहू लागली होती. तेव्हा ना आणखी 4-2 लोक जमले होते. ते जमलेले पाहताच शामूने नकळत तिच्या अंगावरचं चिरगुट सारखं केलं. लोकांची गर्दी मग वाढू लागली. सगळे आपापसात बोलत होते, हळहळत होते, शामूची कीव करीत होते. बिचाऱ्याची आई मरणार असे त्या बिचाऱ्याला सहज ऐकू जाईल इतक्या मोठ्याने बोलत होते. तिला कसला रोग झाला असेल यावर विद्वत्तापूर्ण चर्चा करीत होते. अधूनमधून सरकारला देखील शिव्या देत होते. या पलीकडे मात्र त्यांची धाव जात नव्हती. त्या दोघांना भांडभर पाणी आणून द्यावं असं काही कोणाच्या मनात येत नव्हतं. एक मात्र खरं की बहुतेक जण पैसे टाकीत होते. शामूचा आनंद गगनात मावत नव्हता. आजारी आईचा केवढा हा भाव. एरवी यांच्या मागे धावले तरी हाडहूड करणारे हे लोक आज आपण होऊन थांबून पैसे टाकतायत. ते देखील एरवी भिकाऱ्याला घालतात त्याहून कितीतरी अधिक सढळ हाताने. लोक उत्साहाने भीक घालत होते. कारण ही केवळ एक भीक नव्हती. हा केवळ एक विद्रूप भिकारी नव्हता. ही एक जिवंत शोकांतिका त्यांच्या समोर उभी होती. हा एक कोवळा पोर प्रत्यक्ष आपल्या मातेच्या उशाशी बसला होता आणि त्याची माता मरण घटका मोजत होती.
जिने त्याला जन्म दिला तिचे मरण तो पाहत होता. अशी हृदयद्रावक घटना त्यांनी आजवर फक्त चित्रपटातच पाहिली होती. तिथे चित्रपटातले आर्त गाणे तेवढे कमी होते, पण माणसे प्रत्यक्ष होती. दुःख सोसणारा मुलगा जिवंत होता आणि त्याची मरणारी आई सुद्धा जिवंत होती. हे प्रदर्शन तसे पाहण्यासारखे असल्याचे ते एकमेकांना सांगत होते आणि अधिक माणसे जमा होत होती. ज्यांना रोगाची भीती वाटत होती ती लांबूनच दुसऱ्यांच्या खांद्यावरून डोकावून पाहत होती. पण प्रत्येक जण जाताना कसले न कसले तरी नाणे टाकीत होता. कोणी स्वतःला दया आली म्हणून, कोणी दुसरा काय म्हणेल म्हणून. प्रत्येक जण 5-10 पैशात माणुसकीचा दाखला विकत घेत होता. त्या मरणाऱ्या जीवाभोवती एकच गर्दी उसळली होती. कोई भी चीज उठा वाल्याभोवती असते तशी, किंवा गारुड्याच्या खेळाभोवती असते तशी, तशीच गर्दी या जाहीर मरणाभोवती जमली होती. परंतु त्या गर्दीतही तो मरणारा जीव एकटा होता आणि त्याच्या शेजारी बसलेला दुसरा एक जीवही एकटाच होता. गर्दीच्या बोलण्याकडे शामू लक्ष देत नव्हता, किंबहुना लक्ष नसल्यासारखेच दाखवित होता. कोणालाही उत्तर देण्याचा प्रसंग तो टाळीत होता. कोणाही एकाला उत्तर दिले की सगळ्यांना तोंड द्यावे लागेल हे त्याला ठाऊक होते. त्यातून त्याला मुद्दाम खोटे बोलावेसे वाटत नव्हते आणि खरे सांगणे शक्य नव्हते. म्हणून तो काहीतरी उद्योग शोधून काढीत होता आणि त्यात गुंतल्यासारखे दाखवित होता. आपल्या मापासून दूर बसणे त्याला शक्यच नव्हते. जमलेल्या गर्दीला त्याचा खोटेपणा कळून आला असता, म्हणून त्याला तिच्या सेवेचे खोटे नाटक करणे भाग पडत होते. कुठे तिचे तोंड पूस, कुठे चिरगुटेसारखी कर, कुठे तिचे डोके मांडीवर घे, असे काही ना काहीतरी तो करीत होता. लोक त्याचं कौतुक करीत होते. मुलाला आईची किती काळजी आहे पहा म्हणत होते. पण शामू अवघडून गेला होता. लोक कधी जातील असं त्याला झालं होतं. वाटत होतं दादा आपल्याला करतो तसं प्रत्येकाच्या पायावर पट्टीने मारावे व म्हणावे पुढे व्हा थांबू नका, इथं काय आहे. पण तसं करणं त्याला शक्य नव्हतं. हे त्याचे अन्नदाते होते. शामू चुळबुळ करीत होता. तेव्हापासून त्याला गटारेच्या कडेला जाऊन यायचे होते, पण आपल्या माला गर्दीत एकटे टाकून त्याला जाता येत नव्हते. मुख्य म्हणजे पैशांचं फडकं सोडून जाता येत नव्हतं. शिवाय हीच वेळ गर्दीची होती, हीच संधी पैसे मिळवण्याची होती. तेव्हा माच्या डोक्यावरून हात फिरवी तसेच कळवळत बसण्याखेरीज त्याला इलाजच नव्हता. शामूला गंमत वाटली. आजवर त्याच्या डोक्यावरून कोणी कधी मायेने हात फिरवला नव्हता आणि तो मात्र आज एका सर्वस्वी अनोळखी रोगाने सडलेल्या बाईच्या डोक्यावरून हलणारपणे हात फिरवित होता. पण तसा हात फिरवताना त्याला हळूहळू तिच्याविषयी दया वाटू लागली होती. बिचारीच्या यातना थोड्या तरी कमी कराव्यात असे त्याला वाटू लागले होते. त्याने हात खाली आणला. माझे कपाळ तापाने चटचटत होते, तरीही त्याने हात तसाच राहू दिला. तिच्या डोळ्यांच्या कडांशी बोटे फिरवली. तिथे साकळलेले पाणी पुसले. ती किंचित चाळव करू लागली. तिला कदाचित तो स्पर्श जाणवू लागला असावा. तिला व्यापून राहिलेल्या भयान काळ्या गुंगीत एक उजेडाची फट पडल्यासारखं झालं असावं. तिच्या जवळच माणसांचा वाहनांचा कोलाहल चालू होता, पण त्याचं तिला भान नव्हतं. खडबडीत फुटपाथवर तिची पाठ टेकली होती, पण त्याचं दगडी कठीणपणा तिला जाणवत नव्हता. किंबहुना आपल्या स्वतःच्या शरीरातून क्षणोक्षणी उठणाऱ्या सहस्त्र कळांच्या दुःखाच्याही पलीकडे ती पोहोचली होती. परंतु तरीही त्या चिमुकल्या हातांचा मऊ उबदार स्पर्श तिला जाणवला असावा. जन्मभर कदाचित ती त्या स्पर्शासाठी आसुसलेली असेल. आजवर तिला लाभलेले स्पर्श वखवखलेले, वासनांनी लडबडलेले असतील. त्यांनीच तिला इथवर आणून सोडले असेल आणि आता तिच्या रोग जर्जर शरीरापासून ते दूर पळाले असतील. मानवी स्पर्शाच्या योग्यतेचीही ती राहिली नसेल.
मग स्पर्श होत राहिले असतील ते केवळ बुटांचे, काठ्यांचे. आणि या साऱ्यानंतर आता एक मखमली कोवळा स्पर्श तिच्या राठ केसांना, सुकलेल्या चेहऱ्याला होत होता. वेदनांनी पोखरलेल्या तिच्या शरीरातून त्या स्पर्शाचे सुख झिरपत गेले. काहीतरी बोलण्यासाठी तिने ओठ हलवले, पण शब्द फुटला नाही. तिच्या ओठांच्या कडेने लाळ उघडली. शामूने ती पुसून टाकली. तेव्हा ना गर्दी पांगू लागली. पुढे वर येऊ लागली होती. होता होता वर्दळ कमी झाली. शामूला हायसं वाटलं. हवा मोकळी झाल्यासारखं वाटलं. त्याने माकडे पाहिले. तिचे ओठ हलत होते, उघडत होते, मिटत होते. शामूने जवळचं डबडं उचललं आणि तो निघाला. जाता जाता तो जवळच्या पानवाल्याला म्हणाला, पाणी लेके आता हूं, जरा इधर देख ना. पानवाला हसून म्हणाला, कशाला हवंय बघायला? तिला कोण नेते उचलून? आणि सांभाळतोयस कसला? आता जायचीच किती? त्याचं बोलणं शामूला पटलं, पण त्यानं असं बोलावं याचा त्याला रागही आला. खरं म्हणजे शामूचा तिच्याशी काय संबंध होता? तिच्या जगण्या मरण्याशी काय संबंध होता? पण तरीही त्याच्या गळ्याशी आवंढा दाटून आला. धावत पळतच तो पाणी घेऊन आला. चिरकुटाचे टोक त्याने पाण्यात बुडवले. त्याने तिचे तोंड स्वच्छ पुसून काढले. डोळ्यांच्या कडा स्वच्छ केल्या आणि तोंडात थोडं पाणी घातलं. थोडं बाहेर जाणलं, पण बरंचसं तोंडात गेलं. आपण हे सारं का करत आहोत हे त्याला कळत नव्हतं. बहुधा केवळ एक चाळा म्हणून, नाहीतरी दुसरे काय करणार स्वस्त बसून. शिवाय अधूनमधून पैसे टाकणारे लोक, आजूबाजूचे दुकानदार यांनाही आपल्याला आईची काळजी असल्याचं दाखवणं भाग होतं. काहीतरी करणं जरुरीचं होतं. महामरणाच्या पंथाला असताना नुसते स्वस्त बसणे बरोबर दिसले नसते. परंतु एवढेच नव्हते. त्याला थोडी उत्सुकताही वाटू लागली. पाणी प्याल्यानंतर त्या निर्जीव चेहऱ्यातही थोडीशी हुशारी आल्यासारखी दिसली. शामूला बरं वाटलं. त्याला वाटू लागलं की असेच काही काही आपण केलं तर ती डोळे उघडेल, बोलू लागेल, हलू लागेल. बाहेर ऊन फार तापलं होतं. तिच्यावरही ते येत होतं. शामू तिला सावलीत घेण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याला एकट्याला ते जमेना. त्याने शेजारच्या खारीसिंगवाल्याला एका बाजूने हात लावायला सांगितलं. तो तयार झाला नाही, नुसता हसला. म्हणाला, भाई हम काहे को हाथ लगा ले, तुम्हारी बड़ी खतरनाक दिखती है, रहने दो ना भाई वैसी ही, इधर धूप है. शामू कसे बसे बोलला, अरे धूप है तो क्या हुआ, कल तो जला नहीं है उसे. क्यों सरदारजी? शेजारजी कापडाचे तुकडे मांडून बसलेल्या सरदारजीला आपला विनोद त्याने सांगितला. दोघेही हो 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 करून हसले. आता मात्र शामूला खरंच चिड आली. निदान या गंमत पाहणाऱ्यांची जिरावी म्हणून तरी तिचे बरे व्हावं, एकदम उठून बसावं, चालावं, फिरावं असं त्याला वाटलं. त्याने तिच्या अगदी कानांजवळ ओठ नेली. तिथल्या गुलाबी चट्ट्याला त्याचे ओठ जवळजवळ चिकटलेच. त्याने तिला हाका मारल्या, मा मा मा. तिने डोळे उघडले. आता त्या डोळ्यात थोडी अधिक समज दिसली. शामूने एकदा तिचे डोके, एकदा तिचे पाय, परत एकदा डोके असं हलवून तिला कसं बसं सावलीत आणलं. त्याची ती धडपड पाहून खारीसिंगवाला आणि सरदारजी हसत होते, पण शामूने तिकडे दुर्लक्ष केले. संध्याकाळ झाली. पुन्हा एकदा माणसांचा थावा येऊन सहानुभूतीचे प्रदर्शन करून गेला. मध्यंतरी शामूने कुठूनचा एक पावाचा तुकडा आणला. त्याचे बारीक तुकडे करून तिच्या तोंडात घालण्याचा निकराचा प्रयत्न केला, पण तुकडे तोंडातल्या तोंडातच राहत, गिळले जात नसत, मग बाहेर पडत. एकदम शामूला एक कल्पना सुचली. तिला थोडं दूध पाजलं तर तिला निश्चितच बरं वाटेल.
पण दूध दूध कोण देणार? ते थोडंच फुकट मिळणार आहे. त्याचा हात सहजच पैशांच्या फडक्याकडे गेला. त्याने 2-4 नाणी उचलली, परत जागेवर ठेवली. दादाला कळलं तर? पण कसं कळेल? कसे तरी कळेल, पण कळल्याशिवाय राहणार नाही हे खास. आणि मग श्यामूने तो विचार डोक्यातून काढून टाकला. फडक्याकडे नजर सुद्धा फिरू द्यायची नाही असं त्यानं ठरवलं. तो तिच्याकडे बघू लागला. आता त्याला तिची मुळीच घृणा वाटत नव्हती. आता फक्त त्याला वाईट वाटत होते. ती अशी निश्चेष्ट पडलेली आणि आपल्याला तिच्यासाठी काहीच करता येऊ नये याचे दुःख होत होते. साधे दूध सुद्धा. आणि एवढ्यात कोणीतरी एक नाणे फेकले. ते त्याच्या दिशेने घरंगळत आलं. शामूचा हात त्या नाण्यावरच पडला. त्याने मूठ गच्च दाबून धरली व उघडली. ती पावली होती. शामूने वर पाहिलं. त्याचा तो दाता गर्दीत दिसेनासा झाला होता. शामू उठला. डबडे घेऊन धावतच जवळच्या दुकानात गेला. आता दिवे लागणी झाली होती. लोक पांगू लागले होते. शामू दूध घेऊन आला. नाही म्हणायला दोघे चौघे रस्त्यात होतेच. शामू गुडघे टेकून तिच्या जवळ बसला. दोघे चौघे थांबले. उत्सुकतेने पाहू लागले. शामूने डबडं तिच्या ओठाशी धरलं. दूध ओठांच्या दोन्ही बाजूंनी खाली सांडले. कुणीतरी हळहळलं. शामू अधिक काळजीपूर्वक दूध ओतू लागला. थेंब 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 थेंब. त्याने जमलेल्यांकडे मान उचलून विजयपूर्वक पाहिलं आणि तो परत तिला दूध पाजू लागला. एवढ्यात कसल्याशा जाणीवेने तो दचकला. जमलेल्या मंडळीत दादा होता. दादा स्वस्थ उभा होता, हातांची घडी घालून. त्याने शामूला ओळख दिली नाही. तो फक्त शामू काय करीत आहे ते पाहत उभा होता. शामूला घाम फुटला. त्यानेही दादाला ओळख न देता आपले काम पुढे चालू ठेवले. लोक पाहत होते, त्यामुळे त्याला मध्ये थांबणे शक्यच नव्हते. सगळे गेल्यावर दादा त्याच्या जवळ आला. त्याला हळूच म्हणाला, चलो. आणि तो लांब जाऊन उभा राहिला. शामूने पैशाचे फडके गुंडाळून घेतले, त्यातच डबडे टाकलं आणि तो चटकन निघाला. असं पाहून थबकलं. त्याने वळून पाहिलं. उद्या ही अशीच तिथे असेल का? कोणास ठाऊक. झपझप पावले उचलीत त्याने दादाला गाठले. जरा लांब गेल्यावर दादाने त्याला विचारले, क्यों बे, तू उसको दूध पिलाता था? हाँ. शामूने ओळखले. प्रसंग कठीण है. बड़वा किधर से दूध लाया? एक भैया जाता था साइकिल पर से, उसने दिया. दादाचा पारा उतरला. पैसा नहीं दिया ना? नहीं, पैसा कौन देगा? शामू सफाई ने म्हणाला. लेकिन तू साला उसको बड़े प्यार से दूध पिलाता था, जैसे सचमुच तेरी माँ हो. हाँ, शामू चटकन हुशारीने म्हणाला. बुड्ढी बचेगी तो कल भी पैसा मिलने वाला है ना. शामूच्या या उत्तराने दादा आईने खुश होऊन गेला. शामूच्या पाठीवर हात मारीत तो जोर जोराने खिंकाळला. शामूही खोटे खोटे हसला. पण घरी जाईपर्यंत त्याचा उदासपणा वाढतच गेला. खर तर आज रोजच्या पेक्षा कितीतरी अधिक पैसे त्याला मिळाले होते. दादानेही त्याचं कौतुक केलं होतं. पण तरीही त्याला काही सुचेनासे झाले होते. रात्रभर त्याला नीटशी झोप लागली नाही. डोळ्यांसमोर तो रस्ता दिसत होता. तो फुटपाथ दिसत होता. फुटपाथवर अस्ताव्यस्त पडलेला तो देह दिसत होता. दिवसभर आपण तिचं डोकं मांडीवर घेऊन बसलो होतो आणि मग एकाएकी आपण तिला सोडून आलो. त्यानंतर काय झालं असेल तिचं? ती तशीच बेशुद्धीत पडून राहिली असेल. रात्र झाली असेल. दिवे लागले असतील. दिव्यांच्या प्रकाशात ती कशी दिसत असेल? रहदारी थांबली असेल. सगळं शांत झालं असेल. ती तशीच पडून राहिली असेल. तिला दिवसभराची वर्दळ आणि आताची ही शांतता यातला फरक कुठला कळायला? पण ती तिथेच असेल का अजून? का कोणी तिला उचलून दिलं असेल? किंवा कदाचित तिथं पडल्यास तिचं काही बरं वाईट
या शंकेसरशी शामू अंथरुणातल्या अंथरुणात उठून बसला. आत्ताच्या आत्ता उठून तिकडे जावं असं त्याला वाटायला लागलं. मग त्याने पाठ अंथरुणाला टेकली आणि तो झोपण्याचा प्रयत्न करू लागला. कोण कुठली ती? आपली कोणी नाही, दादाच आपला. आपण फक्त त्यानं सांगितलेलं ऐकायचं. त्यानं सांगितलं म्हणूनच तिला मा म्हणायचं. नाहीतर ती काही आपली खरी खोरी मा नाही, आपली कुणी नाही, कुणी नाही. तरीही दुसऱ्या दिवशी ती अजूनही तिथेच पडलेली त्याला दिसली तेव्हा त्याला आनंद झाला. आज त्याने अधिक उत्साहाने तिचं सारं काही करायला सुरुवात केली. त्याला आशा वाटत होती की आज तरी ती शुद्धीवर येईल, काहीतरी बोलेल, हात उचलील, आपल्या पाठीवरून फिरवी. हा विचार मनात आला आणि त्याची त्यालाच लाज वाटली. तिने आपल्या पाठीवरून हात फिरवावा असं आपल्याला का वाटलं हे त्याला कळेना. ती कोण आपली? आणि दुसऱ्या कुणीतरी कधीतरी आपल्या पाठीवरून हात फिरवला आहे का? शामू विचार करू लागला. त्याच्या वयाला शोभणार नाही इतक्या प्रौढपणाने विचार करू लागला. ती कोण असेल? कुठे राहत असेल? इथे कशी येऊन पडली असेल? पण या प्रश्नांची उत्तरं त्याला काही केल्या सुचेनात. दादाने देऊन ठेवलेली ताकीद तो मनातल्या मनात घोळवीत राहिला. अबे देखो, बुढ़ी मर जाएगी तब उसी मिनट तू पैसा लेके उधर से छू हो जा, उधर मत ठहर. वैसा ही बैठेगा तो साला पुलिस के फंदे में आ जाएगा. त्याने ते कबूल केलं होतं. नाहीतर त्याला दादा सोडायलाच तयार नव्हता. आज ती नक्की मरणार, तू जाऊच नको असे तो सांगत होता. नसती भानगड गळ्यात यायची. पण शामूने दादाला बरोबर ओळखलं होतं. तो काल कसे चिक्कार पैसे मिळाले, आजही कसे तसेच मिळतील हे पुन्हा पुन्हा दादाला पटवीत राहिला. तू मुळीच काळजी करू नकोस, मी ती मरता क्षणीच तिला सोडून निघून येईल असे सांगत राहिला. तेव्हा कुठे दादाने त्याला पाठवले का कोण जाणे. पण ती मरेपर्यंत आपण तिच्या जवळ असावं असं शामूला वाटत होतं. ती कदाचित मरणार नाही, बरी होईल अशी आशा सुद्धा वाटत होती. पण तसं म्हणायला कोणीच तयार नव्हतं. सारे जण ती मरेल असेच म्हणत होते. गर्दीतले बघे, खारीसिंगवाला, सरदारजी, पानवाला, दादा सुद्धा. पण मरणार म्हणजे काय होणार तिचे? आजवर शामूने कोणाला मरताना पाहिलं नव्हतं. मेरे को कैसा समजेगा वो मर जाएगी तो, त्याने दादाला सरळपणे विचारलं होतं. त्याचा तो प्रश्न ऐकून दादा मोठ्याने हसला होता. इतका हसला की त्याचं हसणं आता थांबणारच नाही असं शामूला वाटलं. दादा इतका हसला की त्याच्या डोळ्यात पाणी आलं. हसता हसता तो एकदम गप्प झाला आणि डोकं धरून खाली बसला. शामूची नजर आपल्यावर खिळली आहे हे त्याच्या लक्षात आलं तेव्हा तो त्याला तडकून म्हणाला, साला ठंडी हो जाएगी तो समझ में नहीं आएगा. बस आता तिच्या थंड होण्याची वाट पाहायची. इतकी साधी गोष्ट, सोपी गोष्ट. मरण भयंकर आहे असं उगाच सगळे म्हणतात, आपणही उगाच घाबरतो. ती मरणार म्हणजे तसं काही भयंकर होणार नाही, तिचं शरीर थंड होणार. बस तेवढं झालं की आपण पैशाचं फडकं उचलायचं आणि चालू लागायचं. मग पुन्हा या रस्त्याला यायचं नाही. पण सगळं इतकं सोपं असतानाही त्याला कुठेतरी चुकल्यासारखं वाटत होतं. तो वाकला आणि तिच्या कानाशी लागून त्याने हाक मारली, मा, ओ मा. असे 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी मात्र त्याला वाटलं की ही आता नक्की जगणार. सगळेजण खोटे पडणार आणि ही बरी होणार. निदान उठून बसू लागणार. शामू उत्साहाने तिचे पाय चेपू लागला. वेळ दुपारची होती आणि वर्दळ बरीच कमी झाली होती. एकदम तिचे ओठ हल्ल्यासारखे झाले. शामूने डब्यातून तिला थेंब थेंब पाणी पाजायला सुरुवात केली. तिने डोळे उघडले. क्षणभर शामूकडे पाहिले, अगदी नीट पाहिले.
त्याची ओळख पटल्यासारखे पाहिले. तिचे ओठ सुद्धा हलले. शामूला वाटलं की आता ही नक्की काहीतरी बोलणार, पण शब्द फुटला नाही. ओठ नुसतेच हालत राहिले. तिने हात उचलला. शामूला विलक्षण आनंद झाला. त्याने तो चट्ट्यांनी भरलेला हात आपल्या हातात घेतला. ह्यावरच्या शिरांवरून बोटे फिरवली. हात उचलला आणि आपल्या गालाशी नेला. क्षणभर तो हात त्याच्या गालांवरून फिरला. तिच्या डोळ्यांच्या कडातून पाणी ओघळले. पण दुसऱ्या क्षणी तो हात खाली पडला आणि ते डोळे मिटले. विलक्षण भयाने शामू जागचा उठून उभा राहिला. असं कसं झालं? आत्ता ती बोलेल, अंगावरून हात फिरवील असे वाटता वाटता तिची हालचाल एकदम थांबली कशी? आजच आत्ताच तिला हुशारी वाटू लागलेली दिसत असताना मरण शामूने आजवर कधीही पाहिलेले नव्हते. पण तरीही त्याला समजून चुकले. कसं कोणास ठाऊक, पण त्याला समजलं खरं. त्याने खाली वाकून बोचकं बांधलं आणि तिथून तो पळत सुटला. मागे वळूनही न पाहता, जणू तो पळत नव्हताच. भीतीची एक प्रचंड भावना त्याला पळवित होती. एका गजबजलेल्या भागात येऊन पोहोचल्यावर तो पळायचा थांबला. तिथल्या एका थिएटरच्या पायऱ्यांवर तो थकून बसला. एकाएकी त्याला रडू कोसळलं. आजवर तो कधीच रडला होता. आजवरचे तर सारे साचलेले दुःख जसे काही वाट फोडून बाहेर आले. आपण नेमकं कशासाठी रडत आहोत हेही त्याला कळत नव्हतं. पण गुडघ्यात डोकं खुपसून तो हमशी रडत होता. आजवर कधीच त्याला इतकं एकटं वाटलं नव्हतं, इतकं पोरकं वाटलं नव्हतं. त्यानं नुसतं ती गेल्याचं दुःख होत नव्हतं. आपल्या अंगावरून हातही न फिरवता, आपल्याला आठवण म्हणून काहीच न देता, नुसती बेटा अशी हाक सुद्धा न मारता ती गेल्याचं दुःख त्याला होत होतं. रडता रडताच त्याने वर पाहिलं. समोरच्या मुलाने देखील पाहिलं. शामूने शर्टाच्या फाटक्या बाहीने डोळे पुसले. समोरच्या मुलानेही पुसले. शामू त्या आरशाच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला. त्यातलं स्वतःचं प्रतिबिंब पाहताना एक नवीनच गोष्ट त्याच्या लक्षात आली आणि एकाएकी त्याचं दुःख हलकं झालं. मन एकदम मोकळं झालं. त्याची माँ त्याला आपला न म्हणताच गेली नव्हती. ती त्याला काहीतरी देऊन गेली होती. एक खूण, खास स्वतःची अशी. शामूच्या गालावर एक लहानसा गुलाबी चट्टा उमटू लागला होता. त्या चट्ट्यावरून प्रेमाने हात फिरवता फिरवता शामूला आधार सापडल्यासारखे वाटू लागले. मगापासून त्याला जे हरवल्यासारखे वाटत होते ते थोडेसे कमी झाले. त्याला माँ मिळाली होती. त्या चट्ट्यावरून हलका हात फिरवीत, बोचके सांभाळीत शामू आरशापासून दूर झाला. गर्दीत मिसळून चालू लागला. चालता चालता तो स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत होता, चलो अच्छा हुआ, अभी दादा को हाथ या पाव काटने की जरूरत ही नहीं पड़ेगी.